आपल्या उमेदवारी अर्जावरती खरं तर आक्षेप घेण्यात आलेला होता. आपले सूचक जे आहेत नागेश भोसले त्यांनीची सही माझी नसल्याचं सांगितलं होतं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय नेमका निर्णय दिला? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझा अर्ज फेटाळलेला आहे. पुन्हा एकदा लोकशाहीची हत्या या भाजप सरकारच्या काळात झालेली आहे. संविधान पायदळी तोडण्याचं काम यांनी केलेलं आहे. एक सरळ मार्गे मी माणूस नगरपालिकेची निवडणूक लढवून प्रत्यक्ष लोकांच्या समोर जाऊन आज विधान परिषदेची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षातर्फे भरली. सर्व सूचक प्रत्येकाशी चर्चा करून प्रत्येकाशी समन्वय साधून त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. प्रत्येकाला मी सांगितलं होतं माझं म्हणणं, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्यांना स्वतःच्या निवडणुकीची भीती वाटत होती या की माझ्या काँग्रेसकडे संख्याबळ नाही, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, किंवा आठवडपेटा करून ह्यांनी माझी उमेदवारी बाद कशी करायची याचा हा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री महोदय, आपलं दुःख वाटतं, आपला खेद वाटतो. साताऱ्यातसुद्धा मेजॉरिटी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची असताना आपण जो राडा केला पुन्हा लोकशाहीचा म्हणून ह्या सोलापूरमध्ये पालकमंत्री महोदयांनी केलेला आहे, त्या गोष्टीचा मी धिक्कार करतो, निषेध करतो. लोकशाही लढताना संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर आम्ही एकजुटीने लढणार होतो. आणि हे तुम्हाला कळालं होतं की तुमची लोकंसुद्धा तुम्हाला मत देणार नाहीत. त्यावेळेस तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग तुम्ही ह्या उमेदवारी अर्ज कसे डिस्क्वालिफाय करायचे, उमेदवार कशी बाद करायची त्या प्रक्रियेच्या कामाला लागला. दुःख वाटतं या गोष्टीचं की संविधानाने आमच्यासारख्या उमेदवाराला, मी एक धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आणि या बाबतीत काँग्रेस पक्षाने मला एवढी मोठी संधी दिली होती. मी 3 पिढ्या काँग्रेस पक्षाचं काम करतो. माझी आजोबा आजी दोघंही स्वातंत्र्यसैनिक होते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर काँग्रेसचं काम केलं. मी काँग्रेसचं शहरातून काम करतो आणि मला एवढी मोठी संधी मिळाली असताना हा माझा अतिशय दुःखद दिवस आहे आजचा, की आज या बाबीचा मी निषेध करतो. अशा प्रकारे जर 25 वर्ष ज्या मित्रासोबत तुम्ही होता त्या मित्रांना शेवटी दगाफटका केला असं वाटतं? त्याची तोंडी बघायची माझी इच्छा नाही त्या माणसाची. मी जाहीर आवाहन करतो, विठ्ठलाच्या पायावरती दोघे हात ठेवू. तुम्ही सांगा लोकांना मी याच्यावर सही केली नाही म्हणून. मला माझ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. स्वतःच्या मुला डोक्यावर देऊन शपथ घेऊन सांगा मी सही केली नाही म्हणून. ते दोषी असेल तर कुठेही फाशी घ्यायला तयार आहे, परंतु केसाने गळा कापला माझा, त्याचं मला अत्यंत दुःख होतं. पालकमंत्री असं म्हणतायत की काँग्रेसचे उमेदवार, काँग्रेसकडे मतदार नाही आहेत, बोगस सह्या करून ते उमेदवारीला अर्ज भरलेला आहे त्यांनी. तर प्रणिती शिंदेवरतीच गुन्हा दाखल करावा असं देखील मागणी भाजप आमदारांनी केली. भाजप आमदारांचं काय झालं, वाचाळवीर संख्या प्रचंड आहे, माहितीच नाही आणि बाळूच्यात आमदारकी मिळाली तेव्हा समाजात कसं वागायचं हेच माहीत नाही. त्यांचे आजोबा, त्यांचे काका, त्यांचे विचार घ्या जरा. म्हणून आपण कुठल्या संस्कारात वाढलो. हजारो आरोप करण्यापेक्षा आपण आपली पार्श्वभूमी तपासा, आपण कसं बोलताय, काय बोलताय, आणि एका महिलेबद्दल आपण जी गलिच्छ बोलताय त्याबद्दल त्यांचाही आम्ही निषेध करतो. खोटी सही केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं देखील बोललं. 100% गुन्हा दाखल केला पाहिजे. कुणी खोटी सही केली त्याची व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. ते पुणे लॅब आणि हैदराबाद लॅबला त्याची सहीचे नमुने पाठवून ते तपासलं पाहिजे अशी मीच मागणी करतो या गोष्टीची. आणि दोषी असेल तर मी चौकात फाशी घ्यायला तयार आहे. या संदर्भात कोर्टात दाव घेणार आहे का? तुमची काय असणार आहे? कोर्टात 100% जाणार आहे आम्ही त्या बाबीसाठी. आणि मेहरबान कोर्टावर आमचा विश्वास राहिला. अधिकारी सर्व त्या पालकमंत्र्या दबावाला बळी पडलेले आहेत असं दिसून आले. अनेक निकालामध्ये सुद्धा असं दिसून येते सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या, की सही एकदा केल्यानंतर ती सही मॅच होती का नाही, उमेदवार ॲफिडेविट दिलेलं आहे ते 18(2) त्यातलं कलम आहे, त्यामध्ये त्यात स्पष्ट उल्लेख केला असताना सुद्धा कलेक्टर साहेबांनी आमचा फेटाळला अर्ज.